यांचे आई वडील नाहीत, यांना यवतमाळ बसमध्ये पाठवा, अशी चिठ्ठी खिशात टाकून प्रियकरासाठी पुढच्या 2 चिमुरड्यांना धावत्या बसमध्ये सोडल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली. यवतमाळच्या या निर्दयी मातेने 17 मे रोजी मुलांना तुळजापूर संभाजीनगर बसमध्ये बसवून दिले आणि स्वतः प्रियकरासह स्कूटी घेऊन गायब झाली. बसमध्ये मुले एकटीच रडत असल्याचे वाहकाच्या लक्षात येताच त्यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर केले. बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची रवानगी तातडीने आर्वी येथील शिशुगृहात केली आहे. निर्दयी मातेने मुलांच्या खिशात टाकलेल्या चिठ्ठीवर लिहिले होते, यांचे आई वडील नाहीत, यांना यवतमाळ बसमध्ये पाठवा. अशोकनगर, पट्टीपुरा, शारदा चौक, यवतमाळ यांना सुखरूप पोचवा. या चिठ्ठीवर तिने मुलांच्या आजोबाचे मोबाईल नंबर लिहिले होते. चिठ्ठीवरील नंबरवरून पोलिसांनी 18 मे रोजी मुलांच्या आजोबांना बीडमध्ये बोलावून घेतले. मात्र बीडमध्ये आल्यानंतर नातवांना छातीशी कवटाळण्याऐवजी या आजोबाने पोलीस आणि प्रशासनाकडे मुलीने पळवून नेलेली स्कूटी, मोबाईल आणि रोख 20,000 रुपये रकमेची चौकशी सुरू केली. आजोबाच्या या वागण्याने उपस्थित अधिकारीही अवाक झाले. कुठल्याही पालकांनी आपल्या मुलांना असे रस्त्यावर टाकू नये. शासनाची सक्षम यंत्रणा आहे. बाल संरक्षण अधिकारी किंवा 1098 वर फोन करून बालकांना शासनाच्या सक्षम यंत्रणेच्या स्वाधीन करावे. अशा निर्दयी कृत्यांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल. मुलांची माहिती मिळताच ताब्यात घेत त्यांना आधार दिला. त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अध्यक्ष बालकल्याण समिती बीडचे अशोक तांगडे यांनी सांगितले. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.